नव्हतो आम्ही बरेच गाणी बोलत आहे ना, असे रेकॉर्ड करत येत होतो व्हिडिओ. तर तेव्हा मी अर्धा एक तास कंटिन्यूस असं पकडून ठेवला होता मोबाईल. आता पण मी ब्लॉग बनवताना काल पण ना मी अख्खं उलटा मोबाईल पकडला. मम्मीला उलटा म्हणजे असं पकडायला लय त्रास होतो, हातले दुखतात मम्मीचे. मम्मीचे हात दुखतात म्हणजे आता मम्मीच्या अंगात कॅल्शियम विटॅमिन आता काय वाटलं सांगू. आपण काजू हा असा दिसतो, तुम्ही कधी बघितलंच नसेल. टाकून घेऊया. बघितलंच नसेल म्हणते बाबा आम्ही इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे ना काजू तसं नाही, इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे ना तो आपण ब्लॉग मध्ये केलेला आहे. झालेलं आहे झाला मसाला. हा मसाला आपला झालेला आहे. आधी मिरची पावडर, हळद टाकली 1 चमचा ना. धनिया पावडर टाकणार आहोत आपण 1 चमचा. त्याच्यानंतर गरम मसाला 1 चमचा टाकणार आहोत. आपण हे टाकणार आहोत कांदा लसूण मसाला 1 चमचा. आपण असं मस्त मिक्स करून घेऊया सगळं प्रॉपर. आपण किचन किंग मसाला टाकणार आहोत. किचन किंग मसाला पण टाकायचा का? तू आता ते सगळं झाली का तुझी भाजी तयार? झाली भाजी तयार. माझी प्रकारे टाकून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, सगळं झालं आपलं. आता तो वाटून करून घ्यायचं. ते बारीक केलं का बंद केलं? बारीक आहे. तर आता हे आपलं सगळं असं झालेलं आहे. तर आता याला वाटून घ्यायचंय. चला वाटून घेऊया. कर बंद. आता वाटून घेऊयात आपण याला. गारवून वाटायचं का असंच वाटायचं? थोडंसं काय होऊन दे, काय प्रॉब्लेम नाही. तर आपण सगळं त्या कढईतलं जेवढं पण होतं ते सगळं आपण मिक्सर मध्ये घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांडीत घेतलेलं आहे. आता आपण वाटून घेऊया. तसं आपण पाणी अर्धा ग्लास घालून घेऊया. अर्धा ग्लास घालायचंय. ते मिक्सर ओढ की बाहेर. तसं पण होतं नाही का काम. अरे हे ठेवू की याच्यावर डबा. तू का बाहेर आता बाहेर करायला लागलास? मी आता चालू करणार होतो. भंड झाला भंड. तर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आर्यन मसाल्याचा वास लय भारी आलाय. ओढलं मम्मी आता बोलती मसाल्याचा वास लय भारी आलाय. खरं. हा तर आपण डायरेक्ट आता वाटून भेटूयात. वाटून भेटले. तर आता आपण कढईत सगळं टाकणार आहोत. त्याला सकट पहिले तेल टाकणार, मग त्यात खडे मसाला टाकणार, मग त्याच्यात तो आपण केलेला मसाला टाकून मग त्याच्यावर दही टाकून मिक्स करणार. दही पण आपण फेटून घेतलेली. चला करूया. चला करा करा करा. मी इकडे भाकरी पण बघते. माझी भाकरी पण चालू आहे इकडे. भाकरी माझी झालेली आहे, शेवटची राहिली होती. खडे मसाले टाकून घेऊ पटकेनी. आता इथे माझी भाकरी पण चालू. जास्त खडे मसाले नाही घेतलेत कारण आपण त्यात वाटलेलं पण आणि गरम मसाला पण टाकला म्हणून. फक्त आपण 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 दालचिनी टाकणार आहे. टाकून घेऊया. तो घेतोय का? तो देऊ मोठा. कुठला? हा मोठा दे, मोठा दे. मस्त रंगीबिरंगी झालाय. वास पण भारी येतोय. वास खूप छान येतोय. चला टाकून. भाजी एकच नंबर झालेली आहे. बघा आर्यनदादाची भाजी कशी तयार होतीये. वा 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 मस्त मस्त. अशा प्रकारे पहिल्यांदा आर्यनदादा भाजी करतो आणि त्याची नाही नाही तो करतो. त्याला वरण भात आणि वरण भात, पनीरची भाजी, नॉनव्हेजची भाजी, पावभाजी आणि काय तर बिर्याणी, मेन तर बिर्याणी, पुलाव आणि खिचडी राईस. सगळ्यात आधी आर्यनदादा खिचडी राईस शिकला होता है ना आर्यन? आणि करून टाका भाजीमध्ये. प्रत्येक भाजीत प्रत्येक भाजी करताना शक्यतो गरम पाणीच टाका म्हणजे भाजीला चव छान येते. आता काय केली आहे आपला आता गॅस आपण बंद केलाय. आपल्याला भाजीला उकळी आली म्हणून आपण दही टाकू. फेटलेली दही आहे, अशी क्रीम सारखी दिसते मला. आता ती टाकू. गॅस बंद केला का? हा. गॅस बंद का करायचं? दही फुटती नाही तर. दही फुटती म्हणून आपण गॅस बंद करायचा. गुड 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 गुड. फुल शेफच झाला आता आर्यन. तर हे अशा प्रकारे आमच्याकडे मशरूम मंचुरियन बोललो होतो. मशरूम आपण कापून त्याला उकडून घेतलेले आहेत. आता आपण ऍक्च्युली असं झालेलं आहे. तर ते आपण आता पटकीन टाकून घेऊयात.
आणि इकडे आपली भाजी हे होती. ॲक्च्युली असं झालेलं आहे ना, ते दरवेळेस मी स्वयंपाक करते आणि मी कशी हाईट थोडी माझी कमी आहे, त्यामुळे मग आर्यन दादा खूपच उंच आहे. हाईट माझी कमी नाही, माझी नॉर्मल हाईट आहे, पण आर्यन दादा माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे मला कॅमेरा पकडायला खूप त्रास व्हायला लागलाय. हा कॅमेरा पकड मला सारखं डोकं उडवती काय मगाचपासून. मी एवढाच मागचं तर यायचं बघायचं, मी एवढाच माझं तोंड कुठे आहे काय माहिती. ते आता फ्रंट कॅमेरा म्हणून मी तरी दिसतोय तरी आम्ही बघतोय आम्हाला, पण ते बॅक कॅमेराने तर ब्लॉगिंग होणारच नाही मला तरी वाटतं. नाही मग माझ्याने नाही होणार, कारण की मी हाईट, मला आर्यनची हाईटच कळत नाही, त्याचा तो अंदाजच येत नाही हाईटचा, त्यामुळे मला तो माझ्यापेक्षा एवढा पूर्ण एवढा उंच आहे असा. आणि मग तुम्हाला दिसतच असेल मी कुठे लागते हाईटला त्याच्या. हे बरं थांब, हे बघा हो का आता सर कुठं कांदा कांदा किती उंच आहे तो. कांदा कांदा मग कॉम्प्लेन पिझ्झा कॉम्प्लेन. तर आता अशा प्रकारे आर्यनदाराची भाजी एकदाची झाली तयार, तर बघू आपण कशी तयार झाली. चला दाखवा. काढून घेतो आता. हा काढ. तर अशी भाजी आपण आता दाखवली कशी केली. तर अशी भाजी माझ्याकडनं मी केलेली आहे. तुम्हाला आवडली का नाही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ती भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आर्यन दादाने कसा स्वयंपाक केला तेही सांगा. आमचे गप्पा असेच चालू असतात स्वयंपाकाच्या वेळेला, आणि आम्ही अशीच मस्करी करत असतो स्वयंपाक करताना, त्यामुळेच आमची कामं पटापट होतात. आम्हाला खूप वेळ मिळतो मग ब्लॉग वगैरे करायला किंवा व्हिडिओज वगैरे बनवायला. मग ओके आर्यन, आणि थँक्यू आज स्वयंपाक केल्याबद्दल. ओके आवडेल आता खायला तुला. हा मग आवडेल. आता मला खूप भूक लागली आहे आणि आता चल वाढून दे. चला बाय. जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.